नमस्कार, मी रुपाली तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचे धाबा स्टाईल छोले भटुरे। घरच्या घरी अगदी हॉटेलसारखे मऊ टम्म फुगलेले भटुरे आणि मसालेदार चविष्ट छोले कसे बनवायचे आहेत ते मी स्टेप बाय स्टेप दाखवले आहे, तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला सुरू करू। त्यासाठी एक रात्रभर भिजवून घेतलेले चणे आहे, हे काबुली चणे रात्रभर भिजवत ठेवले। त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता कुकरमध्ये टाकून घेऊ। त्याचबरोबर 2 बटाटे आहेत, ते मी सोलून घेतले आणि कापून घेतले, ते पण टाकून घेऊ। आणि यात पाणी घालून मीठ आणि हळद टाकून याच्यात 3 शिट्ट्या होऊ देऊ। तोपर्यंत भटुऱ्याची तयारी करून घेऊ। भटुऱ्यासाठी मैदा घेतला हा 2 कप, त्यामध्ये 1 कप म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि पाऊण वाटी रवा। त्याचबरोबर दही आहे, हे पण पाऊण वाटी। नंतर पिठी साखर ही 2 चमचे। त्यानंतर मीठ चवीनुसार। नंतर बेकिंग पावडर आणि तेल 2 चमचे, बेकिंग पावडर ही 1 चमचा। हे सगळं मिक्स करून भिजवून घेऊ, याचा गोळा बनवून घेऊ। त्यानंतर आपण मसाला बनवू। मसाल्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घातलं आणि कांदा चिरून घेतलेला। त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये खोबरं आणि टोमॅटो घातला, हे नरम होऊ देऊ। खोबरं चांगलं झालं आणि टोमॅटो शिजला की काढून घेऊ आणि मिक्सरमधून काढून याची प्युरी बनवू। तोपर्यंत इकडे छोले आणि बटाटे चांगले शिजले आहेत, स्मूथ बटाटा शिजला छान आणि छोले पण। आता हे काढून घेऊ आणि त्यातलं थोडंसं आहे ते बाजूला काढते, हे मी सांगते तुम्हाला का काढलं। त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून मोहरी, जिरं, तमालपत्र, चक्रीफूल आणि दालचिनी हे सगळं घालून, त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट होती ती घालून घेतली। त्यानंतर जी आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी बनवली ती टाकून घेतली। त्याचबरोबर एवढं झाल्यानंतर कढीपत्ता घालून घेतला, स्वच्छ धुतलेला कढीपत्ता, कसुरी मेथी, तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार, हळद आपण चणे शिजवताना पण घातली होती। त्यानंतर धने पावडर घालून सगळं मिक्स करून घेऊ। आता गरम मसाला, आता शिजलेले छोले टाकून घेऊ, बटाटे आणि छोले मिक्स करून घेऊ आणि जे बाजूला काढलेले होते ते मॅश करून टाकायचे आहेत, म्हणजे त्यांनी थिकनेस येतो थोडासा ग्रेव्हीला। आता त्यामध्ये थोडं पाणी गरम केलेलं, पहिले तर पाणी जे शिजलेलं आहे चणे त्यातलंच टाकायचं। आता त्यामध्ये छोले मसाला घालून घेतला, मीठ आधी घातलेलं होतं म्हणून जरा व्यवस्थित घालायचं, कोथिंबीर, हे चांगलं मिक्स झाल्यावर त्याच्यानंतर आमचूर पावडर टाकायची 1 चमचा, ही सर्वात शेवटी।
आता जो विश्रांतीसाठी गोळा ठेवलेला होता तो काढला, तो छान फुलला. हलक्या हाताने त्याचे थोडेसे मसाज करू, थोडं तेल लावून मिक्स करू. आणि त्याचे गोळे बनवून घेऊ समान आकाराचे. आणि त्याला हलक्या हाताने गोल आकार देऊ. अशा प्रकारे सर्व बनवून घेऊ. आणि पोळपाटाला आणि लाटण्याला तेलच लावून घ्यायचं. छान पुरी लाटून घेऊ. ही लांब गोल कुठल्याही प्रकारे करू शकता. आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये ही पुरी सोडून देऊ. तेल खूप थंड आणि खूप गरम नको, म्हणजे वाफ निघेल एवढं कडक नको ते. तर त्याला हलक्या हाताने दाब दिला की ते सुंदर फुगून वर येतात. अशा प्रकारे. आणि ते काढल्यानंतरही बराच वेळ फुगलेले राहतात, लगेच बसत नाहीत ते खाली. थोडे गोल्डन होईपर्यंत, हलकेस सोनेरी रंग येईपर्यंत काढून घ्यायचे. नंतर अशाच प्रकारे उरलेले पण बनवून घेऊ. आता हे सर्व ताटामध्ये काढून घेऊ. छोले भटुरे, त्याच्यासोबत कांदा आणि हिरवी मिरची आणि ताजं आंब्याचं लोणचं. भन्नाट लागते. हे दोन कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, छोले आणि भटुऱ्यात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.